हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे @दीपाली रणदिवे. आणि फ्रेंड्स, आता झालेले आहेत पहाटेच्या 3:30 आणि आता इथे मी माझ्या मिस्टरांचा टिफिन बनवण्याची तयारी करते. आणि इथे टिफिनसाठी मी बनवणार आहे शेपूची भाजी. आणि शेपूची भाजी बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. शेपूच्या भाजीसाठी जास्ती तेल टाकायची गरज नाही लागत. आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडीशी राई आणि थोडीशी जिरे टाकलेले आहेत. आणि राई जिरे व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये मग 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. आणि त्यानंतर हा लसणाचा पेस्ट थोडंसं फ्राय करायची व्यवस्थित, कारण लसणाचा कच्चेपणा थोडासा घालवायचा. आणि त्यामध्ये मग लगेच हे कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या. हिरव्या मिरच्या हे आपल्या आवडीनुसार टाकायच्या, कारण कोणाला कमी तिखट लागतं, कोणाला जास्ती तिखट लागतं, त्यामुळं आपापल्या आवडीनुसार मिरच्या वगैरे टाकायच्या. आणि मिरच्या व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची. थोडीशी म्हणजे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी ते. आणि त्यानंतर मग हे शेपू धुवून स्वच्छ बारीक चिरून याची फोडणी दिलेली आहे. आणि कोणतीही पालेभाजी असू द्या, म्हणजे मेथी असो, शेपू असो किंवा पालक असो, ती मी अगोदर धुते आणि नंतर त्याला चिरते. कारण जर आपण चिरून नंतर धुतलं तर मग त्यातलं सगळं जे जीवनसत्व असतं ते सगळं निघून जातं धुतल्यामुळे. त्यामुळं मग मी अगोदर भाजी धुते आणि नंतर चिरून घेते. आणि ही भाजी आता म्हणजे फोडणी दिल्यावरती असं व्यवस्थित असं पूर्ण म्हणजे तेलामध्ये पूर्ण फ्राय करून घ्यायची. आणि त्यानंतर त्यामध्ये मग हे भिजवलेली मुगीची डाळ होती, मी थोडीशी जेवढी लागते तेवढी मुगीची डाळ भिजवली होती. आणि ते मुगीची डाळ मी यामध्ये टाकून घेते. आणि त्यानंतर 2 चमचा मी शेंगदाण्याचा कूट टाकते त्यामध्ये. आणि मग ही सगळी भाजी आणि हे बाकीचं सगळं जिन्नस हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर इथं थोडंसं मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर मग याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही. आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून मग यावरती ताट झाकून ठेवते. आणि मंद आचेवरती ही भाजी साधारणतः 5 मिनटामध्ये शिजून निघते. आणि त्यानंतर मग मी माझ्या मिस्टरांना 2 भाकरी बनवून दिल्या ज्वारीच्या, कारण त्यांना चपाती वगैरे जमत नाही. ही शेपूची भाजी किंवा मेथीची भाजी असेल तर त्यांना भाकरीच लागते. आणि तो भाकरी वगैरे बनवण्याचा व्हिडिओ मी काही शूट केला नाही, कारण एवढ्या पहाटे घाई गडबडीमध्ये मी फक्त भाजीचाच व्हिडिओ शूट करू शकले. आणि त्यानंतर ते जेव्हा कामाला निघून गेले, मग मी लगेच न झोपता म्हणजे मुलांसाठी चपात्या बनवण्याची तयारी करते. आणि चपातीसाठी मी इथं पीठ मळायला घेतलेलं आहे. आणि हॉलमध्ये तुम्हाला अंधार दिसत असेल, कारण हॉलमध्ये मुलं झोपलेली आहेत, त्यामुळं मी तिथले लाईट वगैरे चालू केलेले नाही आणि फक्त किचनमध्येच लाईट चालू केलेली आहे. आणि माझा फ्रीजचा जो पाया आहे तो गंजलेला आहे, कारण बघा आता 2012 साली हे फ्रीज घेतलेलं होतं, त्यामुळं त्याचं ते थोडेफार नुकसान झालेलं आहे. आणि बाकी मात्र हा फ्रीज एकदम व्यवस्थित चालतो, त्यामुळं आम्ही काही तो बदली केलेला नाही. जोपर्यंत चालतो तिथपर्यंत चालवायचं, कारण असं पण इलेक्ट्रॉनिकच्या काही वस्तू म्हणजे खूप खराब निघतात आणि एखादी वस्तू अशी चांगली निघते. त्यामुळे मग हा फ्रीज आम्हाला खूप चांगला निघालेला आहे, त्यामुळं आम्ही हा चेंज केलेला नाही. आणि इथे बघा बाहेर किती काळोख दिसतोय, कारण इथली लाईट गेलेली आहे. त्यामुळं म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये लाईट नाही आहे मेन एंट्रीवरती. बाकी बाहेर रोडवरती लाईट दिसत होती. आणि आता इथे माझं चपात्याचं पीठ मळून झालेलं आहे आणि मी लगेच चहाला ठेवते, कारण चहा पिल्यावरती थोडंसं फ्रेश वाटेल. आणि हा जो तवा तुम्हाला दिसतोय खराब झालेला, कारण त्यामध्ये मी 2 भाकरी केलेल्या आहेत, त्यामुळं खराब झालेला आहे तवा. आणि इथे मी चहा बनवताना म्हणजे थोडंसं पाणी गरम झालं की त्यामध्ये थोडासा मसाला टाकते मी चहाचा, कारण माझ्या बाकीच्या घरच्या लोकांना चहामध्ये मसाला टाकलेला आवडत नाही, पण मला चहामध्ये मसाला टाकलेलाच आवडतो. आणि मसाला थोडासा उकळला की मग त्यामध्ये थोडीशी चहापत्ती टाकते, साधारणतः 1 चमचा चहापत्ती टाकते. आणि त्यानंतर 1.5 चमचा मी साखर टाकते, कारण मला जास्ती गोड आवडत नाही चहा आणि थोडंसं कडवट चहाच मला आवडतो. आणि अगोदर जेव्हा माझे मिस्टर कामाला जायचे तेव्हा मी म्हणजे कंटिन्यू काम करत होते, मी झोपत नव्हते. पण नंतर जेव्हा पावसाळा वगैरे चालू झाला तेव्हा मग मला आळस यायला लागला. मग नंतर मी थोडा वेळ झोपत होते, म्हणजे 5ला माझे मिस्टर कामाला जायचे आणि नंतर मी थोडा वेळ झोपायचे. पण नंतर उठायला खूप कंटाळा यायचा, एकदा झोप लागली की मग उठायचा खूप कंटाळा येतो. त्यामुळं मग मी आता वापस ठरवलं की मी आजपासून हे पुन्हा झोपणं हे बंद करणार आहे, कारण 5ला झोपलं की मग 6 वाजता खूप उठणं मुश्किल होतं.
त्यामुळं मग मी आजपासून म्हणजे 3:30ला उठले की कंटिन्यू कामं करत राहीन, कारण यामुळं कामं पटापट होतील आणि त्यानंतर मग आराम भेटेल. आणि याआधी तुम्हाला मी सांगितलं होतं की दिवसभरातून माझा 3 ते 4 वेळा चहा होतो, कारण ते टी लवर म्हणतात ना, ते तसंच काहीतरी आहे. आणि मला चहा खूप आवडतो, त्यामुळं मग हां, माहिती आहे की आरोग्यासाठी ते चांगलं नसतं, पण तरी पण आता काय करणार, मी भरपूर प्रयत्न करते की चहा कमी करण्याचा. पण थोडंफार तरी चहा लागतोच, कमीत कमी 2 ते 3 वेळा तरी कमीत कमी होतो दिवसातून. आणि माझ्याकडे भाकरीचं टोपलं आहे, पण तरी पण मी ह्या चपात्याच्या डब्यामध्ये हे चपात्या ठेवते, कारण चपात्या थोडं मी लवकर बनवत आहे. त्यामुळं मग मुलं उठण्याच्या अगोदर चपात्या थंड होतील जर भाकरीच्या टोपल्यामध्ये ठेवल्या तर. त्यामुळं मग मी ते चपात्याच्या डब्यामध्ये हे चपात्या ठेवल्या तर मग मुले उठेपर्यंतसुद्धा ह्या चपात्या गरम राहतात एकदम. आणि डायरेक्ट जर गरम चपाती ह्या डब्यामध्ये टाकली तर मग त्याला म्हणजे पाणी वगैरे सुटतं. त्यामुळं मग मी ते डब्यामध्ये जर चपात्या ठेवायच्या असतील तर त्यामध्ये अगोदर न्यूजपेपर किंवा काही कपडा वगैरे असेल तर ते म्हणजे त्याच्यामध्ये ठेवते डब्यामध्ये, आणि त्यानंतरच मग त्यामध्ये चपात्या व्यवस्थित अशा ठेवते घडी करून. आणि आता इथे माझ्या सगळ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत, आणि चपात्या किंवा कुठलाही स्वयंपाक बनवून झाला पूर्ण की मग मी एकदा अशी किचन क्लीन करून घेते. जेवढे स्वयंपाकासाठी भांडे वगैरे लागलेले असतात ते सगळे धुवून ठेवते, कारण हे असंच जर ठेवलं तर मग इथं कॉक्रोच वगैरे होतील. त्यामुळं मग मी थोडं पण मुसरं राहू देत नाही किचनवरती. आणि आता इथे ह्या डस्टरनीच मी हे गॅस स्टोव वगैरे सगळं क्लीन करून घेणार आहे, कारण इथे भाजी बनवताना वगैरे तेलाचे डाग भिंतीवरती पडलेले असतात, आणि गॅस स्टोववरती पण ते तेलाचे डाग वगैरे उडालेले असतात. त्यामुळं मग लगेच मी हे गॅस स्टोव क्लीन करून घेते. थोडं पण त्यावरती पीठ वगैरे असलं तर मग त्याला लगेच झुरळं येतात लगेच तिथं. आणि ते घासलेली भांडे ठेवायला मी काही जाळी वगैरे काही ठेवलेली नाही, आणि मी डायरेक्ट हे घासलेले भांडे किचन प्लॅटफॉर्मवरतीच ठेवते. त्यामुळं मग मी अगोदर भांडे घासण्याच्या अगोदर हे किचन प्लॅटफॉर्म व्यवस्थित असं सगळं क्लीन करून घेते. आणि ज्वारीच्या भाकरी जेव्हा आपण बनवतो तेव्हा मग तवा जरा जास्तीच खराब होतो, आणि त्याला क्लीन करण्यासाठी थोडी एक्स्ट्रा मेहनत करावीच लागते. आणि ते आता सगळी भांडे घासून झाल्याच्या नंतर मी लगेच म्हणजे हे सिंक वगैरे सगळं स्क्रब करून घेते. हे हँडवॉशची बॉटल वगैरे सगळं स्क्रब करून घेते. टॅप्स किंवा हे वॉटर कूलरचं फिल्टरचं मशीन वगैरे सगळं हे स्क्रब करून घेते. पण हे सगळं मी हँडवॉशने स्क्रब करते, कारण भांड्याचं साबण याला वापरू वाटत नाही मला. भांड्यासाठी वेगळं साबण आणि कात्या ठेवलेलं आहे. आणि आमच्या इथे तर नळाला बोरचं पाणी असल्यामुळे म्हणजे कितीही आपण घासत राहिलं तरी पण सारखं सारखं खराब होत राहतं हे. त्यामुळे मी जेव्हाही भांडे घासते तेव्हा लगेच हे सिंक वगैरे सगळंच हे घासून घेते. आणि कधीही भांडे घासून झाल्याच्या नंतर लगेच मी भांडे मांडणीला लावून घेते, कारण जेवढं हे किचन प्लॅटफॉर्म क्लीन आणि रिकामा असेल तेवढा मग दिसायला छान दिसतो किचन. आणि म्हणूनच मी हा किचन प्लॅटफॉर्म नेहमी रिकामा आणि क्लीन ठेवते, त्यावरती जास्ती अडचण वगैरे होऊ देत नाही. आणि आता इथे मी माझ्या मुलीला नाश्ता वगैरे दिलेला आहे. नाश्त्यामध्ये म्हणजे काही खारी आणि चहा खाता येते, कारण चपाती भाजी खा म्हणलं तर ती खात नाही एवढ्या लवकर. आणि डब्याला तिने चपाती भाजी बांधून घेऊन गेली, कारण तिची आवडीची भाजी होती आज शेपूची. नाहीतर सहसा ती शिरा, पोहे, उपमा, शाबू असे पदार्थ नेते टिफिनला.
आणि वैभव साहेबांची झोप मात्र अजून झालेली नाही, कारण त्याची शाळा उशिरा असते, त्यामुळे तो कमीत कमी 8 वाजेपर्यंत तरी झोपतो. आणि ते माझे मुलं असो किंवा त्यांचे पप्पा असो, म्हणजे आंघोळ वगैरे झाली तर टॉवेल डायरेक्ट पलंगावरतीच टाकून ठेवतात. ते टॉवेल सुकायला वगैरे टाकत नाहीत बाहेर. गडबडीमध्ये पलंगावरती टाकायचं आणि निघून जायचं, अशी कामं असतात यांची. आणि आता इथे मी सगळं म्हणजे पलंगावरती जे जे काही सामान पडलेलं आहे हे सगळं आवरून घेणार आहे आणि व्यवस्थित असं हे पलंग वगैरे सेट करून ठेवते. आणि ही जी रजाई आहे ही अतिशय सॉफ्ट आणि एकदम छान आहे आणि यामध्ये थोडी पण थंडी वगैरे वाजत नाही. खूप छान रजाई आहे ही आणि ही आरामात म्हणजे पलंगाच्या रखान्यामध्ये बसते व्यवस्थित. आणि मी लगेच इथे पलंगावरचं बेडशीट चेंज केलेलं आहे, कारण एक बेडशीट कमीत कमी 2 ते 3 दिवस मी फक्त ठेवते, त्यानंतर मी लगेच चेंज करत असते. आणि त्यानंतर मी लगेच हे बेडशीट आणि हे जे कपडे होते बाकीचे हे सगळे निरम्यात भिजू घातलेले आहेत, कारण इतर कामं करेपर्यंत मग हे व्यवस्थित भिजून निघतात कपडे, त्यामुळे मी अगोदरच कपडे भिजायला घालत असते. आणि आता इथे एका बकेटमध्ये कपडे टाकलेले आहेत भिजायला आणि एका बकेटमध्ये बेडशीट टाकलेली आहे. लगेच मी लादी पुसण्यासाठी ते रिंगल ट्रॉली घेतलेली आहे आणि हे ट्रॉलीसुद्धा व्यवस्थित धुवून हे मोप वगैरे व्यवस्थित धुवून लगेच मी लादी पुसून घेणार आहे. आणि आता लादी पुसण्याच्या अगोदर मी जो हा मिररचा बॉक्स आहे हा पूर्ण रिकामी करून घासून पुसून घेणार आहे, कारण इथेच कोलगेट ब्रश वगैरे असतात आमचे, त्यामुळं मग आणि इथे थोडीशी डस्ट वगैरे जमा झालेली आहे, त्यामुळं लगेच घासून पुसून घेते. आणि हा जो वॉश बेसिनच्या इथला आरसा आहे हा नेहमीच खराब होत राहतो, कारण इथे सारखं मुलं तोंड वगैरे धुवत राहतात आणि त्यामुळं पाण्याचे डाग वगैरे पडलेले असतात. आणि याला जर असं साबण लावून जर आपण हाताने असं चोळून घेतलं तर हे पूर्ण व्यवस्थित क्लीन निघून जातो. आणि तसं तर मी न्यूजपेपरनी रोजच्या रोज पुसून घेत असते, त्यामुळं याच्यावरती थोडंसंही डाग राहत नाहीत. आणि इथे मी हा बॉक्स सुक्या कपड्याने व्यवस्थित असा पुसून घेते आणि थोड्या वेळ ओपन ठेवते. आणि जेव्हा हा बॉक्स व्यवस्थित सुकला तेव्हा मग मी यातलं सामान व्यवस्थित याच्यामध्ये ठेवते. आणि रोजच्या दिवसात जर आपण असं काही एक्स्ट्रा काम केलं तर मग पूर्ण घर वगैरे व्यवस्थित क्लीन राहतं. आणि इथे मी आता बाल्कनी निरम्याच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेते. आणि जेव्हा उन्हाळा होता तेव्हा म्हणजे बाल्कनी धुतली तर दिवसभर क्लीन राहायची, म्हणजे घाण होत नव्हती. पण आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये कितीही बाल्कनी क्लीन जरी केली तरी पावसामुळं म्हणजे इथे वापस घाण होतेच आणि इथे बसायला पण भेटत नाही पाऊस चालू असल्यामुळे. आणि हा जो पलंगाच्या बाजूचा जो टेबल आहे हा खूप जुना आणि मजबूत टेबल आहे. त्याच्यावरचं फक्त आम्ही प्लायवूड वगैरे चेंज करून घेतलेलं आहे, बाकी पूर्ण लोखंडाचा टेबल आहे, त्यामुळं खूप मजबूत आणि टिकाऊ टेबल आहे. आणि त्यावरती आम्ही मोबाईल वगैरे चार्जिंगला लावतो किंवा हा टेबल फॅन वगैरे ठेवतो त्यावरती. आणि हे जे पलंगावरचे जे व्हाईट बॉर्डर वगैरे आहे ही पण खूप खराब झालेली असते, त्याच्यावरती खूप प्रमाणात डस्ट बसलेली असते, त्यामुळं मग हे रोजच्या रोज हे कपड्याने पुसून घ्यावंच लागतं. आणि हा जो कपडे सुकवण्याचा जो स्टँड आहे हा मी ऑनलाईन मागवला होता काल परवा. तर हा खूप हलका फुलका आहे आणि त्याला चाक वगैरे आहेत, त्यामुळे इकडे तिकडे करायला काही एका हाताने सुद्धा आपण हा स्टँड इकडे तिकडे करू शकतो. आणि हा जो हॉलमध्ये जो टेबल ठेवलेला आहे याच्यावरती तर खूप पसारा झालेला असतो, म्हणजे चार्जर, कंपॉस, वह्या, पेन्सिल हे सगळं याच्यावरती ठेवलेलं असतं मुलांनी, त्यामुळं हे पहिलं सामान सगळं व्यवस्थित ठेवून नंतर याच्यावरती डस्टिंग वगैरे करून घेते. आणि ही जी ट्रॉफी आहे ही माझ्या मुलीला मिळालेली आहे.
तिने NMMSची परीक्षा जेव्हा दिली होती 8वीला असताना तेव्हा ती पास झाली होती आणि त्यामुळे तिला ही ट्रॉफी मिळाली होती आणि तेव्हापासून तिला शिष्यवृत्ती पण चालू आहे. आणि आता मी हा हॉलमधला सोफा जो आहे तो बाजूला करून त्याखाली म्हणजे कचरा वगैरे उडालेला असतो, नकळत म्हणजे फॅन वगैरे चालू असताना कचरा जाऊन बसतो त्याखाली आणि तो सगळा कचरा मी काढून घेणार आहे आणि तिथे पण व्यवस्थित लादी पुसून घेणार आहे. आणि इथे स्टेशनच्या इथे एक फर्निचरवाले दादा आहेत, त्यांनी म्हणजे हा सोफा बनवून दिला आम्हाला. हा बनवून घेतलेला सोफा आहे. आम्हाला ॲक्च्युली एल टाईपचा सोफा बनवायचा होता, पण आमच्या घरामध्ये एल टाईपचा सोफा बसत नाही व्यवस्थित, त्यामुळं मग त्या दादांनी अशा प्रकारचा सोफा बनवून दिला आम्हाला. आणि जवळजवळ घरातलं जेवढं फर्निचर आहे तेवढं आम्ही त्याच दादांकडून बनवून घेतलेलं आहे सगळं. आणि ते आता मी वैभवसाठी अंघोळीला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि ते पाणी गरम होईपर्यंत त्याचा नाश्ता वगैरे होतो इथे. म्हणजे त्याने ब्रश वगैरे करून हातपाय तोंड धुवून नाश्ता करून घेतलेला आहे आणि नाश्त्यामध्ये त्याने तुपाची चपाती आणि काळा चहा घेतलेला आहे, कारण त्याला दुधाचा चहा वगैरे केला तर तो दुधाचा चहा पित नाही. आणि आता जवळजवळ क्लिनिंगची माझी सगळी कामं झालेली आहेत आणि आता मी आंघोळ वगैरे करून घेते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा.